सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. भक्त संकटात असला की परमेश्वर त्याच्या मदतीला धावतो, असा अर्थ सांगता येईल या श्लोकाचा. चक्रवाक पक्ष्याची जोडी दिवसभर एकत्र फिरत उडत असते. उडता उडता जोडीतील एक पक्षी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडे झेपावतो, पण अंधार पडू लागल्यावर मात्र तो रस्ता चुकतो. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला, सगळीकडे प्रकाश पसरल्यावर हा वाट चुकलेला पक्षी पुन्हा आपल्या जोडीदाराकडे येतो. खरं तर हे पक्ष्यांचं उदाहरण आपण सर्वांनी शहाणं व्हावं म्हणूनच आहे ना. इथे अडचणीत आलेल्या पक्ष्यांच्या जोडीला मार्तंड म्हणजे सूर्य एकत्र आणतो. तोच त्यांच्यासाठी देव ठरतो असा घ्यायचा आहे. आपल्यालाही सर्वांना हा अनुभव येतोच. कठीण प्रसंग असला की कोणाच्या तरी रूपात येऊन देव आपली सुटका करतो. भीम आणि बकासूर यांची गोष्ट सांगते, म्हणजे देव कोणत्या रूपात येऊन मदत करतो हे कळेल तुला. लाक्षागृहातून सुखरूपपणे सुटल्यानंतर पांडवांसह कुंती फिरत फिरत एका चक्रा नगरीत आले आणि एका घरी 2-3 दिवस राहिले. एका रात्री मात्र त्या घरातील सर्वजण रडत होते. गावाशेजारच्या जंगलात बकासूर या राक्षसाचं जेवण म्हणून घरातील कोणाला तरी एकाला जावं लागणार होतं. कोणी जायचं हा प्रश्न होता. कोणीतरी आज जाणारच म्हणून सगळे दुःखी होते. परंतु भीमाने मात्र हा प्रश्न लगेच सोडवला. बकासुराकडे मीच जातो जंगलात, असे त्याने सगळ्यांना सांगितले. बकासुराच्या नियमाप्रमाणे गाडाभर भात व 2 बोकड घेऊन भीम जंगलात गेला. जंगलात जाऊन बैलगाडी सोडून भीमच बकासुरासाठी आणलेला भात खाऊ लागला. ते पाहून बकासूर चवकाळला आणि भीमाच्या अंगावर धावून गेला. भीम व बकासुराचे जोरदार युद्ध झाले आणि बलवान भीमापुढे बकासुराचा निभाव लागला नाही. भीमाच्या गदेच्या प्रहारांमुळे बकासूर मरण पावला. बकासूर मेला हे कळताच एकचक्रा नगरीतील सर्व लोक अतिशय आनंदित झाले आणि भीमाच्या रूपात देवच आला असे म्हणू लागले. गावातील एक माणूस रोज बकासूर खात होता ना, त्या भीतीतून संकटातून सर्वांनाच भीमाने सोडवले होते. म्हणूनच समर्थ सगळ्यांना सांगतात, एखादी अडचण आली तरी परमेश्वराची मदत होतेच. आपल्याला सुद्धा असा अनुभव येतोच की कोणत्या तरी दरीत अडकलेल्यांना गावातील तरुण साहसाने बाहेर काढतात, अशी बातमी आपण वाचतो. मोठा पूर आला तर घराबाहेर अडकलेल्यांची कोणीतरी जेवणाची राहण्याची सोय करतो. किंवा आता सुद्धा बघ, या करोना आजारात डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस अशा सर्वांना कोणी जेवण देतं, कोणी सरबत देतं. प्रत्येक माणसाच्या आत जो देव आहे तोच करतो मदत. मात्र कायम चांगलं वागणं कधीच सोडायचं नाही, तरच तो मदतीला धावून येतो. जय जय रघुवीर समर्थ.